गेल्या 4 ते 5 आठवड्यापासून ऑलमोस्ट जास्त झालेत आपण पवित्र आत्म्याचा संदेश घेत आहोत, बरोबर आहे? आपण पवित्र आत्म्याबद्दल ऐकत आहोत की पवित्र आत्मा असं करतो, पवित्र आत्मा तसं करतो. पण आज जो विषय आपण घेत आहोत, आम्हाला पवित्र आत्म्याचा अनुभव पाहिजे. काय पाहिजे? अनुभव पाहिजे. पुन्हा जाऊया आपण काही वचन या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय आणि 8 वचन ब्रदर रीड करतील. तुम्ही थोडं लक्ष द्या. एक 4 ते 5 वचन थोडे आपण फास्ट घेणार आहोत. ब्रदर आमामध्ये रीड करतील. प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय आणि 8 वचन. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेमेत व सर्व यहुदियात व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी लिहिलंय ज्यास पवित्र आत्मा येतो तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य मिळेल. काय मिळेल? सामर्थ्य. ओके. अजून एक वचन वाचू. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि त्याच्या या ठिकाणी 5वं वचन. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मले वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी लिहिलंय पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जोपर्यंत तुमचा बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यात जाणं शक्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला कळतं की पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं देखील खूप गरजेचं आहे. आमचा एकदा बाप्तिस्मा झालाय पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये, पण तेवढा बाप्तिस्मा आम्हासाठी पुरेसा नाहीये. इथं असं लिहिलंय की जोपर्यंत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होत नाही देवाच्या राज्यात प्रवेश मिळत नाही. अजून एक वचन वाचू या ठिकाणी. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 42 वचन. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याही ठिकाणी आम्हाला कळतं की शिष्य रोज भाकर मोडायचे, रोज एकत्र जमायचे, रोज प्रार्थना करायचे. म्हणजे आज पवित्र आत्मा येतो आमची आध्यात्मिक उन्नती होती. काय होती आमची? आध्यात्मिक उन्नती. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं का एक टाइम होता का प्रभू येशू म्हटला का तुम्ही उपवास प्रार्थना करत नाही, कारण एक दुष्ट आत्मा शिष्याकडून निघाला नाही. पण या ठिकाणी आम्ही बघतो का आता शिष्यांबरोबर या ठिकाणी येशू नाहीये, पण पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर असल्यामुळं आता ते त्यांच्या प्रार्थनेमध्ये तत्पर आहेत. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा येतो आमची आध्यात्मिक उन्नती होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू या ठिकाणी. पहिले 10वा अध्याय 6वं वचन. आणि यहोवाचा आत्मा पराक्रमाने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाद करशील व पालटून निराळा माणूस होशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा आत्मा उतरतो आपण काय करतो? निराळी भविष्यवाद माणूस करतो. आणि बायबल सांगते की तू निराळा मनुष्य बनशील. कसा मनुष्य बनशील? निराळा मनुष्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक शेवटचं वचन वाचू या ठिकाणी. पुन्हा प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 17 वचन. देव म्हणतो, शेवटल्या दिवसामध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मानवजातीवर ओतून देईन. तेव्हा तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यास पवित्र आत्मा येईल, तुम्ही भविष्यवाणी करताल, तुम्हाला दृष्टांत दिसतील आणि तुम्हाला काय पडतील? स्वप्ने पडतील. ओके. मी सगळे पवित्र आत्म्याचे विषय घेतले. पुन्हा स्टार्टिंग पासून जाऊ. पहिले आपण पाहिलं का ज्यास पवित्र आत्मा येतो आम्हाला काय प्राप्त होतं? सामर्थ्य प्राप्त होतं. सामर्थ्य मिळतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय मिळतं आम्हाला? सामर्थ्य मिळतं. कारण जर आम्हाला देवाचं कार्य करायचं, जर आम्हाला सैतानाशी लढायचं, या पृथ्वीवर सैतान आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आम्हाला उभं राहायचं तर आमच्याकडे सामर्थ्य पाहिजे. काय पाहिजे? सामर्थ्य पाहिजे. बायबल सांगतं का ज्यास पवित्र आत्मा येईल तुम्हाला काय मिळणार? सामर्थ्य मिळणार. ज्यास तुम्हाला सामर्थ्य येईल तुम्ही सैतानाच्या विरुद्ध उभं राहू शकता आणि देवाचं राज्य तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला कसली गरज आहे चर्च? सामर्थ्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामर्थ्य जर पाहिजे असेल तर आम्हाला काय पाहिजे? पवित्र आत्मा. प्लीज बोला काय पाहिजे? पवित्र आत्मा. प्लीज तुमच्या मुखात सामर्थ्य जे बोलतील ते आज मिळवतील. यस यस. काय पाहिजे आम्हाला? पवित्र आत्मा. काय पाहिजे आम्हाला? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं आपण या ठिकाणी वाचलं का जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही देवाच्या राज्यात तुम्ही प्रवेश करू शकत नाही. कारण ज्या पवित्र आत्मा आम्हाला मिळतो बायबल सांगतं पवित्र आत्मा देहाचा विरोध करतो. पवित्र आत्मा कसला विरोध करतो? देहाचा. कारण गलतीकाराच्या पत्रात लिहिलं का आत्मा जो आहे तो देहाच्या कसा आहे? विरुद्ध आहे. विरोधाचा आहे. आणि आमच्यामध्ये देह आहे हे पुन्हा पापाकडे जाईल, हे पुन्हा जगी गोष्टीकडे जाईल. पण जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये असेल तर पवित्र आत्मा आम्हाला देहाच्या विरोधात उभं राहण्यासाठी शक्ती देईल आणि मग आम्ही आमचं तारण गमावणार नाही, परंतु हा पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाईल. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला काय पाहिजे? पवित्र आत्मा. प्लीज बोला काय पाहिजे? पवित्र आत्मा. कारण जर पवित्र आत्मा असेलच तरच आम्ही आत्म्यात चालणार. जर आम्ही आत्म्यात चालणार म्हणजे आमचे जे वस्त्र आहेत ते शुद्ध राहतील. कसे राहतील? शुद्ध राहतील. जर तुम्ही कपडे ड्राय क्लीन करून आणले तर ते खराब नाही होत का? होतात. पण सुरुवातीला तुम्ही जपता. तुम्ही काय करता? जपतो. नको नको घाणीत बसायला नको.
नको नको त्याची प्रेस मोडायला नको, तुम्ही त्याला जपता. त्याच प्रकारे जे नवीन वस्त्र प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याद्वारे आम्हाला मिळले, पवित्र आत्मा ते तारणाचे वस्त्र आम्हाला जपून ठेवण्यास सहाय्य करतं. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. आणि म्हणून असं लिहिलंय की ज्यास तुझा आत्म्याने बाप्तिस्मा होईल तू देवाच्या राज्यात प्रवेश करशील. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. कारण आत्मा मिळण्यानंतर तुम्ही देहात कमी पण आत्म्यात जास्त चालणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय म्हणून कसली गरज आहे? पवित्र आत्म्याची. येस, आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. Yes. कारण फक्त बाप्तिस्मा घेऊन जमणार नाही, पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी वाचली की शिष्य लोक एकत्र यायचे, भाकर मोडायचे आणि रोज प्रार्थनेमध्ये तत्पर होते. कसे होते? तत्पर होते. कारण त्यांना काय मिळाला होता? पवित्र आत्मा. कारण हे शिष्य ज्या दुरात्मा काढायचा होता त्यांच्याकडून दुरात्मा निघत नव्हता. येशू ख्रिस्ताकडे तो व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की तुझ्या शिष्याकडून हा आत्मा निघत नाही. नाही. येशू त्यांना म्हणतो तुम्ही उपवास प्रार्थना करत नाही. म्हणजे या ठिकाणी आम्हाला कळतं की ज्यास पवित्र आत्मा मिळतो शिष्य लोक आता आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती करतात. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. कारण ज्यास पवित्र आत्मा मिळतो प्रार्थना वाढते. काय वाढती? प्रार्थना वाढते. वचन वाढतं, उपवास वाढतात, समर्पण वाढतं. कारण आतमधून कुणीतरी आम्हाला प्रोत्साहन देते. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. कंटाळणारा आत्मा, निराशेचा आत्मा, बेचैनपणा, लक्ष न लागणं, लक्ष भटकणं, या सर्व गोष्टींवर पवित्र आत्मा मात देतो आणि आमचं सर्व लक्ष प्रार्थनेकडे, वचनाकडे, देवाच्या सहवासामध्ये लावतो. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जर पवित्र आत्मा असेल तर आमची आध्यात्मिक उन्नती होणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. नाही तर आपण एक दिवस प्रार्थनेला बसणार, 4 दिवस प्रार्थना बंद, एक दिवस चर्चला येणार, 10 दिवस चर्च बंद. मग या ठिकाणी कळतं की उपवास बी केले तर 40 दिवसात केले, वर्षभरामध्ये उपवास दिसत नाही. आमच्यामध्ये उन्नती नाही कारण आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. पण जर पवित्र आत्मा आम्हाला मिळाला तर आमची आध्यात्मिक उन्नती होणार. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला सामर्थ्य मिळणार आहे, आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की आमची आध्यात्मिक उन्नती देखील होणार. Praise the Lord. हालेलुया. आणि प्रभू हे म्हणतो की मी नीतिमानाची प्रार्थना ऐक. कोणाची प्रार्थना? नीतिमानाची. कारण ज्यावेळेस तुम्ही आत्मा तुम्हाला आत्म्यात वाढवणार तर ऑटोमॅटिक देव पण तुमची प्रार्थना काय करणार? ऐकणार. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून पवित्र आत्म्याची आम्हाला गरज आहे. आणि शमूएलाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं की तिथं असं लिहिलंय की ज्यास देवाचा आत्मा आला तो भविष्यवाद करू लागला आणि तो निराळा व्यक्ती बनला. कसा व्यक्ती? निराळा व्यक्ती. ज्यास पवित्र आत्मा आम्हाला मिळेल आम्ही पण एक वेगळे व्यक्ती बनू. आमचे आजूबाजूचे लोक म्हणतील का आता तुझा स्वभाव बदलला, आता तुझं बोलणं बदललं, आता तुझं वागणं बदललं, आता तुझ्या जीवनाचा उद्देश बदलला. पहिले तू काही वेगळा वाटत होता पण आता आम्हाला दिसतं की तू काहीतरी वेगळा झालेला आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. कारण ज्यास पवित्र आत्मा येतो आम्ही जे आहोत ते आम्ही राहत नाही, परंतु पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या स्वभावाप्रमाणे करतो. Praise the Lord. हालेलुया. आणि तो फरक लोकांना दिसतो. कोणाला? लोकांना दिसतो. लोक म्हणतील बदलतायत, तुमच्यामध्ये चेंज आहे, पहिले तुम्ही असे नव्हते, परंतु तुमच्या मुखामध्ये देवाचं वचन दिसतं, तुमचं बोलणं बदललं, तुमचं वागणं बदललं, तुमच्या लाईफ मध्ये एक चेंज कोणाला दिसतो? लोकांना दिसतो. लोकांना. कोणाला दिसतो? लोकांना कारण दिसतो. बायबल इथं सांगतं का ज्यास आत्मा येतो तो निराळा व्यक्ती बनतो. कसा व्यक्ती बनतो? निराळा व्यक्ती. आणि तो व्यक्ती लोकांपासून लपत नाही, लोकांना कळतं की काहीतरी चेंज याच्यामध्ये झालेलं आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? म्हणून आम्हाला कसली गरज आहे चर्च? पवित्र आत्म्याची. प्लीज बोला कसली गरज आहे? पवित्र आत्म्याची. आणि बायबल सांगतं प्रेषणाच्या कृत्यामध्ये हे पण लिहिलं की येणाऱ्या दिवसात मी माझा आत्मा तरुण लोकांवर ओतणार आणि मग त्या ठिकाणी जसा आत्मा येईल तुम्ही भविष्यवाणी करणार. तुम्ही काय करणार? भविष्यवाणी करणार. तुम्ही दृष्टांत पाहणार, तुम्ही स्वप्न पाहणार. Praise the Lord. हालेलुया. आणि आम्हाला माहिती आहे की पवित्र आत्म्याचे वरदान देखील आहेत, वेगवेगळे त्याचे काय आहेत? वरदान आहेत. वरदाने. म्हणजे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आमचं लाईफ पूर्ण बदलून जाणार. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मग पाहिजे पवित्र आत्मा? Yes. प्लीज बोला पाहिजे. पाहिजे. मग प्रभूने एक अट ठेवली. प्रभू असं म्हणतो का जो कुणी तहानेला आहे त्यांनी मजकडे या. जो कुणी तानेला वाचू आहे. या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 37 वचन. मग सणाचा शेवटला तो मोठा दिवस, त्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला. हा कसा म्हणला? मोठ्याने म्हणाला. प्लीज बोला चर्च कसा बोलला? मोठ्याने. तो सगळ्यांना आमंत्रण देतो जो कुणी तहानेला आहे त्यांनी कोणाकडे यावं? माझ्याकडे यावे. आणि मग तो या जगी पाण्याबद्दल बोलतोय का? नाही. पाणी कसं दर्शक आहे? पवित्र आत्म्याचं. प्लीज बोला पाणी कसं दर्शक आहे? पवित्र आत्म्याचं. आणि मग तो म्हणतो पुढं का जो कुणी मी दिलेले जे पाणी आहे ते पिईल त्याच्या आतमधून जीवन पाण्याच्या नद्या वाहू लागतील. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. पण कोणाला यावं लागेल देवाकडे? आम्हाला यावं लागेल. कोणाला प्रार्थना करावी लागेल? आम्हाला करावे लागेल. आणि असं लिहिलंय जो कुणी तहानेला आहे. मग तहान कोणामध्ये पाहिजे? आमच्यामध्ये पाहिजे. तहान कुणी लावून घ्यायची? आम्हीच लावून घ्यायची. यस, शारीरिक तहान ऑटोमॅटिक लागती, पण ही तहान लागणार नाही, तहान लावून घ्यावं लागणार. Yes, yes.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही तहान आम्हाला लावून घ्यावं लागणार, कारण जेव्हा देवाचं वचन आम्ही वाचतो आम्हाला कळतं का सामर्थ्य मिळतं, देवाच्या राज्यात प्रवेश मिळतो, आध्यात्मिक उन्नती होती, निराश मनुष्य आम्ही बनतो. मग प्रभू ही तहान मी बाळगतो का मला पवित्र आत्मा मिळला पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही इच्छा बाळगणार नाही, तुम्ही प्रभूकडे म्हणणार नाही, तुम्ही प्रभूकडे विनंती करणार नाही, तो आत्मा पण तुम्हाला दिला जाणार नाही. नाही. का बायबल सांगतं जो कोणी तहानेला आहे त्यांनी माझ्याकडे यावं. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे दिलं जाणार नाही, हे तुम्हाला घ्यावं लागणार. यस. हे तुम्हाला काय करावं लागेल? घ्यावं लागणार. कारण देव इथं आमंत्रण देतोय. काय देतोय? आमंत्रण देतोय. तुला माझ्याकडे यावं लागेल, तुला माझ्याकडे यावं लागेल. तुला आपली प्रार्थना वाढवावी लागेल, तुला आपला विश्वास वाढवावा लागेल. आणि जे काही वचन तू या पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो का आत्मा मिळाल्यानंतर काय काय गोष्टी झाल्या, तुमचा विश्वास पाहिजे का खरोखर हे वचन सत्य आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वचन वाचली, तुमचा विश्वास आहे का हे सत्य आहे? यस. आहे का विश्वास? हो. असं लिहिलंय सामर्थ्य मिळालं, असं लिहिलंय भविष्यवाणी करू लागले, असं लिहिलंय का निरा मनुष्य बनू लागला, असं लिहिलंय का आध्यात्मिक उन्नती झाली. तुमचा विश्वास आहे? हो. प्लीज बोला आहे. आहे. मग तुम्ही म्हणलं पाहिजे प्रभूकडे, परमेश्वर जे वचन मी वाचतो त्यावर मी विश्वास ठेवतो, पण प्रभू मला तुझा अनुभव पाहिजे. यस यस. मला तुझा काय पाहिजे? अनुभव पाहिजे. अनुभव खूप गरजेचा आहे. अनुभव खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण अनेकदा इथं आपण प्रार्थना करतो, देवाने वचन दिले, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं तिथं कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. तुम्हाला जाणीव होती का? पुष्कळ लोकांना जाणीव नाही होत. सगळे काही लोक यस म्हणतात, पण तुम्हाला जाणीव झाली पाहिजे का प्रेझेन्स ऑफ गॉड इथे आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक हा म्हणतायत, चला विषय चालला हा म्हणतो, पण जोपर्यंत चर्च तुम्हाला जाणीव होणार नाही, तुम्ही फक्त बोलण्यावर विश्वास ठेवताय. ते म्हणतो अनुभव घेऊन बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय घेऊन बघ? अनुभव घेऊन बघ. म्हणून तुम्ही अनुभव मागितला पाहिजे प्रभूकडे. प्रभू बाकी आलतात, बाकीना काय काय होतं, कुणी रडतं कुणी पडतंय, आपण हा म्हणतो बाबा नको काय तर म्हणायला, आपण आपलं गप्प बसावं. अरे बाबा तू अनुभव घे. तू काय घे? अनुभव घे. कारण जो पण तू अनुभव ठेवणार नाही, तुझा विश्वास बसणार नाही का परमेश्वर इथं आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतोय? तुला देवाकडे मागावं लागेल, तुला आपला विश्वास वाढवावा लागेल, तुला प्रभूकडे प्रार्थना करायला लागेल का प्रभू जर खरोखर सामर्थ्य तर मग ते मला काय प्राप्त होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला प्रभू तो अनुभव पाहिजे. मला काय पाहिजे? प्रभूचा अनुभव. बायबल असं सांगतं, इंग्लिश मध्ये असं लिहिलंय, टेस्ट अँड सी गॉड इज गुड. आणि इंग्लिश मध्ये लिहिलंय अनुभव घेऊन पहा. काय घेऊन पहा? अनुभव घेऊन पहा. पण अनुभव वर्ड थोडासा वेगळा वाटतो, आपण हा वर्ड यूज करू, चाखून पहा. काय पहा? चाखून पहा. कारण अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स झाला, इथे एक्सपिरियन्स नाही. प्रभूला कसं पहा? चाखून पहा. टेस्ट म्हणजे आपण काय करतो, त्याची चव घेतो. चव घेतो. म्हणून देवाला म्हणतो माझी चव घेऊन बघ, माझी काय घेऊन बघ? चव घेऊन बघ. जर खरोखर पवित्र आत्मा इथं आहे तर प्रभू मला जाणीव झाली पाहिजे की तुझा पवित्र आत्मा इथं आहे. यस यस. मी विश्वासाने बोलतो प्रभू. कसं बोलतो? विश्वासाने. पण मला गॅरंटी, मला हे पाहिजे, त्याचं एक शाश्वती पाहिजे, खरोखर पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? एक उदाहरण सांगतो. समजा मी तर प्रचार करतोय, देवाच्या कृपेने टीव्हीवर पण प्रीचिंग चाललेली आहे आणि लोक टीव्हीवर पण संदेश पाहतात. पण ज्या वेळेस एखाद्या गावामध्ये आम्ही लोकांच्या घरी गेलो, त्यांना खूप आश्चर्य वाटतं का ज्या सेवकाला मी टीव्हीवर पाहतो प्रत्यक्षात तो आमच्या घरी आला. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट खूप वेगळी असते, खूप आनंद असतो, खूप उत्साही असतात. पण टीव्हीवर ते पाहत नाहीत का? पाहतात. पण प्रत्यक्षामध्ये गेल्यानंतर त्यांचा चेहऱ्याचा आनंद, त्यांचा उत्साह, आवेश डबल होऊन जातो. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टीव्हीवर नाही पाहिलं का? पाहिलं. तोच व्यक्ती आहे ना, Yes. पण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर अनुभव थोडासा वेगळा असतो. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेच तुम्हाला सांगायचंय, पवित्र आत्म्याबद्दल तुम्ही ऐकता, पण ज्यावेळेस तुम्ही व्यक्तिगत अनुभव घेणार तुमचा अनुभव वेगळा असतो. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आता सांगताय का नाही बाबा आहे पवित्र आत्मा पण आहे, पण जो पण तुला ते टच होत नाही, तुझ्या बोलण्यात ते सामर्थ्य जाणवत नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाकडे तुम्ही प्रार्थना केली पाहिजे का प्रभू मला पवित्र आत्मा जाणवला पाहिजे, का तू कसं टच करतो मला कळलं पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सेवक म्हणतात, बायबल सांगतं मी तर ऐकलं, मी तर वाचलं, पण जोपर्यंत तुम्हाला तो अनुभव होत नाही पवित्र आत्म्याचा तुमच्या बॉडीला, तुमच्या आत्म्याला, तो पण तुम्हाला कळणारच नाही की देवाचा आत्मा आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी म्हणतं आता कसं आहे, कोणाच्या अगेन्स्ट बोलायचं नाही, सेवक आहेत गप बसायचं, काहीतरी चाललंय बाबा यांना होतंय, पण जर तू मागणार तर तुलाही तो अनुभव होणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? अनेकदा पवित्र आत्म्याची प्रार्थना होती, पण पुष्कळ लोक त्याला असं घट्ट धरलेलं असतं. काय केलेलं असतं? घट्ट धरलेलं. तो बेभानपणे वाहत नाही का, पडलो बिडलो तर ते आलतात त्यांच्यासारखं मला नाही आलायचं बाबा. देवाचा आत्मा शिस्तीचा आहे. देवाचा आत्मा कसा आहे? शिस्तीचा. आपण या संकल्पनेद्वारे देवाच्या पायाजवळ येऊन स्वतःला मोकळच करत नाही. त्यांच्या अनुभवाद्वारे आपण संकुचित आहे. आपलं बेभानपण आपण होतच नाही देवासमोर. देवाच्या सहवासामध्ये तुम्ही त्या भूक ती तहान घेऊन आले पाहिजे का प्रभू लोकांना काय इफेक्ट होतो त्याची मला पर्वा नाही, मला तुझ्या पवित्र आत्म्याचा इफेक्ट झाला पाहिजे. यस यस.
Praise the Lord. हालेलुया. म्हणून पुष्कळ लोकांना पवित्र आत्मा टच करत नाही. तो इथं आहे कारण असं लिहिलंय जिथं बाग आहे तिथं प्रभूने काय वाहिली, नदी वाहिली. देवानी वचन दिलं ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्रित येतील मी तिथं आहे. Yes. आम्ही आराधना करतो म्हणून नाही, आम्ही खूप नित्यमान आहोत म्हणून नाही, परंतु देवानी वचन दिलं की जर तू माझ्या नावाने एकत्रित येशील तर मी इथं आहे. यस आणि हालेलुया. प्रभू जर तू इथं आहे तर मला अनुभव पाहिजे. यस यस मला काय पाहिजे, अनुभव पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुम्ही तो अनुभव मागा. मग अनुभव कसा येईल, कारण पवित्र आत्मा तुमचा संचार झाला तर फळ नंतर दिसतील, पण स्टार्टिंग तुम्हाला अनुभव पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे, अनुभव पाहिजे. ओके. अनुभव कसा मिळणार, काही पॉइंट्स मी तुमच्या समोर मांडतो. जसं देवाचा आत्मा येतो. कुणाचा आत्मा, देवाचा आत्मा. काय होऊ लागतं वाचू या ठिकाणी आपण निर्गमन 34वा अध्याय आणि 29 वचन. असे झाले की 34 29 हा रीड. मग असे झाले की मोशे सिनाई डोंगरावरून खाली आला आणि मोशे त्या साक्षीच्या 2 पाट्या हातात घेऊन डोंगरावरून खाली आला. तेव्हा त्याच्याशी बोलल्यामुळे आपल्या चेहऱ्याची कातडी झळकत होती हे मोशेला समजले नाही. ओके. मोशे कोणाला भेटायला गेला होता, देवाला. आणि जसं देवाला भेटून आला बायबल काय सांगतं, काय झळकत होतं, चेहऱ्यावर प्लीज तेज. बोला काय झळकत होतं, चेहऱ्यावरील तेज. कारण तू कोणाच्या समक्षतेमध्ये होता, देवाच्या. जसं तुम्ही देवाच्या समक्षतेमध्ये जाता एक तेज तुमच्यावर दिसतं. तुमच्यावर काय दिसतं, तेज दिसतं. Praise the Lord. हालेलुया. काय दिसतं, तेज दिसतं. बायबल सांगतं आपण देखील देवाच्या रक्तामुळे कसे आहोत, शुद्ध आहोत. आणि असं लिहिलंय की तुम्ही ही परम पवित्र स्थानामध्ये जाण्यास कसे आहात, पात्र आहात. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये गुडघे टेकता, प्रार्थना करता, तुम्ही ही घोषणा केली पाहिजे रक्तामुळे मी शुद्ध आहे. जरी मी माझ्या घरामध्ये पण तेव्हा मी विश्वास ठेवतो की तुझ्या परम पवित्र स्थानामध्ये तुझ्या पायापाशी मी बसलो. आणि ज्यावेळेस तुम्ही या विश्वासाने प्रार्थना करताल तोच सामर्थ्य, तोच तेज, तोच अभिषेक जो मोशेच्या मुखावर आला तोच अभिषेक कोणावर येणार, आमच्यावर येणार. Praise the Lord. हालेलुया. काय असं लिहिलंय, हे चिन्ह आहेत. हे काय आहेत, चिन्ह आहेत. का देवाचा आत्मा तिथं आहे. म्हणजे लोकांना कळावं का मोशे डोंगरावर असा हिंडून फिरून आम्हाला गप्पा नाही मारत, परंतु त्याच्या चेहऱ्यावर तो दिसतो का देवाला भेटून येतो. यस यस Praise the Lord. हालेलुया. नाही तर लोक काय म्हणतील, बाबा कोणतरी तू तुझा भाऊ बसवला असेल आणि आम्हाला सांगतो का नाही देव बोलतोय, परंतु तुझा चेहरा बोलायचा का तो कोणाला भेटून आला, देवाला भेटून आला. त्याच प्रकारे ज्यास तुम्ही देवाच्या पायापाशी बसता लोकांना अभिषेकाची भाषा कळती आणि त्यांना कळतं की यांच्या मुखावर एक वेगळा तेज आहे, कारण देवाचा अभिषेक यांच्यावर आहे. यस Praise the Lord. हालेलुया. म्हणजे तुम्ही प्रार्थना करताल तो अभिषेक तुमच्या मुखावर येणार. Praise the Lord. हालेलुया. अजून एक चिन्ह वाचू या ठिकाणी आपण, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 2 वचन. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि त्याने ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले. ओके. प्रेषितांच्या कृत्यामध्ये शिष्य कशामध्ये जमले होते, एका खोलीमध्ये जमले. कुठे जमले होते, खोलीमध्ये. पवित्र आत्मा ज्या तिथं आला पहिले काय आलं, वारा आला. प्लीज बोला काय आला, वारा आला. प्लीज बोला काय आला, वारा आला. जस तुम्ही देखील इथं आराधना करता, प्रार्थना करता, एक वारा अंगावर येतं. ते वारं शहारे फोडणारं असतं. यस काय फोडणारं असतं, शहारे फोडणार. असं इथं लिहिलंय. पवित्र आत्मा यायच्या अगोदर तिथं काय आला, वारा आला. इलियाबद्दल पण तुम्ही वाचा. इलिया एक ठिकाणी होता, देवाचा शब्द आला की तुझ्या खडकावर जाऊन उभा राहा. त्या ठिकाणी काय वाहू लागला, वारा वाहू लागला. Praise the Lord. हालेलुया. हे पवित्र आत्म्याचे सायन्स आहेत. का जर तुम्हाला पवित्र आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो वारा तुमच्याही बॉडीला तुम्हाला जाणवेल का हा वारा एक वेगळ्या प्रकारचा वारा आहे, जो थंडीने चालतो तो वारा नाही, परंतु माझ्या आतमध्ये एक स्पर्श मला जाणू लागतो. यस Praise the Lord. हालेलुया. येस, तो स्पर्श कोणाच्या डोक्यावर जाणवतो, कोणाच्या हातावर जाणवतो, कोणाच्या बॉडीवर जाणवतो, पण एक असा वेगळा करंट, आपण त्याला काय म्हणतो, एक करंटची फिलिंग येते. कसली फिलिंग येते, करंटची. फॅन तुमच्या डोक्यावर लावलेला नाहीये, परंतु देवाच्या सहवासामध्ये ते वारं, ते अभिषेक वाहू लागतो आणि आम्हाला एक करंटची भावना येते की मला काहीतरी जाणवतं, मला काहीतरी जाणवतं. हे सायन्स आहेत कसले, पवित्र आत्म्याची. आत्म्याची. आणि तुम्ही ते मागितलं पाहिजे. जर पवित्र आत्मा आहे तर मला पण अशी साईन भेटू दे, मला पण पवित्र आत्मा स्पर्श करतो. यस यस Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च, प्लीज बोला समजतंय. यस तुम्हाला काय टच झालं पाहिजे देवाचं, सामर्थ्य. ते वारं तुमच्या अंगावर जाणवलं पाहिजे. ते रेडिएशन्स, व्हायब्रेशन्स तुमच्या हातावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या मस्तकावर, तुमच्या शरीरामध्ये ते तुम्हाला जाणवले पाहिजे, कारण देवाचा आत्मा तिथं आहे. यस Praise the Lord. हालेलुया. मग यासाठी कुणी प्रार्थना केली पाहिजे. आम्ही म्हणून आजचा विषय आपण घेतला, देवाचा काय घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. अनुभव घ्या का खरोखर पवित्र आत्मा इथं आहे. Yes. ज्यावेळेस ते व्हायब्रेशन तुमच्या हातावर येतील, ती थंडीसारखी लाट तुमच्या बॉडीवर तुम्हाला जाणवल, हे सगळे सिम्बॉल्स आहेत. कोणाचे, पवित्र आत्म्याचे. Praise the Lord. हालेलुया. हे सिम्बॉल्स आहेत, पवित्र आत्माचं प्रेझेन्स इथं आहे. यस यस Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी अजून एका ठिकाणी वाचूया आपण दुसरा इतिहास 5वा अध्याय 13 आणि 14. थोडं फास्ट जाऊ आपण. दुसरा इतिहास 5वा अध्याय 13 आणि 14.
आणि असे झाले की कर्णे वाजवणारे व गाणारे एक होऊन जेव्हा एकाच सुराने वाजवून यहोवाचे स्तवन करीत व उपकार मानित होते, आणि जेव्हा कर्णे झांजा व वाद्य वाजवून तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेमदया सदा सर्व काळ आहे, असे मोठ्याने गात यहोवाला स्तवित होते, तेव्हा घर म्हणजे यहोवाचे घर मेघाने भरून गेले. हा पुढं. ते इतके की मेघामुळे याजकांना सेवा करायला उभे राहता येईना. हा काय करता नव्हतं येत? सेवा करता येत नव्हती, पुढे वाचू. कारण यहोवाच्या तेजाने देवाचे घर भरले होते. Praise the Lord. हालेलुया. देवाचा तेज उतरला. उभा राहता येते का? नाही, पुष्कळ जण पडतात. पुष्कळ जण काय होतात? पडतायत. कारण मी बी त्यांना तो अनुभव नसतो, पण जेव्हा देवाचं सामर्थ्य अभिषेक येतं, माणूस त्या आत्म्यामध्ये असतो आणि त्या सहवासामध्ये त्या अभिषेकामध्ये तो व्यक्ती काय होऊन जातो? पडतो. प्लीज बोला, काय होतो? पडतो. लिहिले असं. यस. योहान जो योहान शुभवर्तमान आपण जे वाचतो, प्रगटीकरण पण लिहिलं का, तो पण प्रगटीकरणामध्ये या प्रकारे सांगतो का ज्यावेळेस मी त्या ठिकाणी देवाच्या सहवासामध्ये गेलो, मी पण कसा पडलो? उपडा पडलो. कसा पडलो? उपडा पडलो. कारण ज्या वेळेस तुम्ही तुमचा विश्वास मोठा करता, देवाला स्पर्श करण्याची इच्छा धरता, देवाचं सामर्थ्य एवढं तुमच्यावर येतं का मे बी तुम्ही हलता, मे बी तुम्ही पडता. कारण अभिषेकासमोर, त्या सामर्थ्यासमोर जास्त वेळ आम्हाला उभा राहता येत नाही. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाला मागितलं पाहिजे का प्रभू जर तू इथं आहे तर मला पण ते सामर्थ्य जाणू दे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही मागणार नाही, संकुचित केले, कसं केलंय? संकुचित केलंय. संकुचित प्रार्थना आहे. अनुभव कोण घेणार? रक्तस्रावी स्त्रीने आपला विश्वास वाढवला का नाही, आज मला येशूला कसं करून काय करायचं? स्पर्श करायचा आहे. आणि जर मी त्याला स्पर्श केलं तर माझा विश्वास आहे की मी त्या क्षणी कशी होऊन जाईल? बरी होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोपर्यंत असा चमत्कार वाचला होता का येशूला कोणी स्पर्श केला तो बरा झाला? नाही. म्हणजे हिच्याकडे अनुभव नाही, हिच्याकडे काही नाहीये, अनुभव नाही, पण हिने आपल्या विश्वासाची पातळी वाढवली. विश्वासाची पातळी काय केली? वाढवली. का प्रभू जर मी तुला स्पर्श करते तर माझा विश्वास आहे का मला काहीतरी मिळणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे चर्च आपला आज विश्वासाची पातळी वाढवा का प्रभू जर तू इथं आहे तर मला अनुभव दे प्रभू. यस यस. आणि फक्त इथंच काय, तुम्ही तुमच्या घरामध्ये पण प्रे करता तर तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या बॉडीवर उतरताना दिसलंच पाहिजे. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सहवासामध्ये जसं सूर्याच्या समोर आपण जातो, उन्हाचा भास आम्हाला होतो, त्याच प्रकारे जर आगेसमोर आपण हात ठेवला तर ती उष्णता आम्हाला जाणवती. मग देवा तुझ्या सहवासामध्ये तो अभिषेक मला जाणू दे का माझ्या बॉडीवर तुझं मुख प्रकाश, तुझं सामर्थ्य उतरत. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास एक्सटेंड करणार नाही, तुम्हाला कळणारच नाही देवाचा अनुग्रह आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा कधी कधी तुमच्या बाजूला येऊन पण तुम्ही त्याला रिसीव्ह करत नाही, की तुम्हाला जाणीवच होत नाही की देव मला स्पर्श करतो. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव का वचन देतो, जिथे दोघं किंवा तिघं तिथं मी आहे. देव फक्त फिरायला येतो का? नाही. देव कशासाठी आलाय? देव स्पर्श करण्यासाठी आला, देव आत्म्याने भरण्यासाठी आला, देव आपला लाईफ बदलण्यासाठी आला. पण तो म्हणतो मी येतो, पण कुणी आपल्या दारात उघडत नाही. प्रभू काय म्हणतो? मी दार काय करतोय? ठोकवतो. तुम्ही दारच उघडत नाही. मी इकडं तिकडं नाही, मी तुझ्या जवळच आहे. पण जर तू आपला विश्वास वाढवशील, तुला तो अभिषेक जाणवणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज चर्च मी प्रार्थना केली, देवाने हा विषय टाकला की तू त्यांना सांग, त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. तू एक्सपिरियन्स करतो, ज्यावेळेस मी संदेश पण सांगतो मला जाणवतं कुठे देवाचं सामर्थ्य वाहतंय, कोणत्या बाजूला वाहत. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चालू आहे? संदेश चालू त्या आहे. संदेशामध्ये प्रभू बरोबर एखाद्या व्यक्तीला लिंक करतो, म्हणजे असं ओढतो, असं जाणवतं की मला देवाचा आत्मा इकडेच ओढतो. मला असं जाणवतं की माझ्या आतून, जसं प्रभूला जाणवतं की माझ्या आतून काहीतरी निघालं, त्या संदेशामध्ये जाणवतोय का बरोबर इकडे कोणतरी टच करतं, इकडे कोणतरी टच करतं, आणि कुणीतरी तिथे आपला विश्वास मोठा केलेला असतो आणि तो घेत राहतो, जाणीव होती, अभिषेकाला जास्त टच करतो. यस. हालेलुया. हालेलुया. बाकीचे पण संदेश ऐकतात पण ते नॉर्मली येत, पण कुणीतरी असा आलाय का जो इतका तुटला, इतका निराश आहे, प्रत्येक टाकलेलं वचन लगेच घेतो, किंवा ते यायच्या पहिलेच तयार असतो का काय भेटणार आहे मला माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? यस यस. प्लीज बोला, समजतंय? यस. मला तुम्हाला अनुभव द्यायचा. मी तर खूप बोलणार, पवित्र आत्मा असा, पवित्र आत्मा तसा, पवित्र आत्मा असं करतो, पवित्र आत्मा तसा करतो. जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाही तुम्हाला कळणार नाही का पवित्र आत्मा काय करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या अभिषेकाच्या सहवासामध्ये जरी उभं राहिले ना तुम्ही, तुम्हाला अभिषेक जाणवला पाहिजे काहीतरी रिनोटिंग आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय मी काय बोललो आता? एखादा सेवक सेविका असेल आणि जर तो आत्म्यातून असेल ना, त्याच्या संगती जर त्याच्या जवळ बी गेले ना, तुम्हाला तो अभिषेक फील होतो त्याच्यावर देवाचा अभिषेक म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीला ती परिभाषा कळती का तो अभिषेक कसा घ्यायचा. हालेलुया. सुरुवातीला ज्यास मी नवीन होतो, अशी संधी भेटायची की ज्यास नगरमध्ये मीटिंग व्हायच्या, सेवकांना भेटायचं, तिथं घेऊन यायचं पुण्याहून बॉम्बेहून, त्याच्या सहवासामध्ये जायचं, तो अभिषेक मला भेटायचा.
मला काय भेटायचा? अभिषेक. पण नवीन होतो, मला कळतच नव्हतं का होतं काय यांच्या बाजूला बसल्यावर. एक वेगळेच व्हायब्रेशन्स माझ्या बॉडीवर येतात, एक वेगळं फ्रेशनेस मला वाटतं. पण दुसऱ्यांना म्हणलं, दुसरं म्हणतील काही पण सांग, त्यास मी गप्प बसायचो, पण मी ते एन्जॉय करायचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ते काय करायचो? एन्जॉय करा. मी विश्वासाने म्हणायचो की प्रभू हा अभिषेक मी ग्रहण करतो. पण मी लोकांना सांगत नव्हतो, कारण तेवढं वचन मला कळत नव्हतं. पण मला कळायचं की सहवासामध्ये गेलं ना, मला एक वेगळी फिलिंग इथे येते. मला असं मोकळ्यासारखं वाटतं, एक व्हायब्रेशन्स, एक रेडिएशन्स माझ्या बॉडीवर येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास वाढवा. असं लिहिलंय का ज्यावेळेस येशू ख्रिस्त किंवा शिष्य याच्या सावलीने लोक बरे व्हायचे. कशाने? सावलीने. ती सावली नव्हती, त्यांच्या बॉडीतून काय निघायचं? अभिषेक निघायचा. काय निघायचा? अभिषेक. समजतंय? आपण म्हणतो सावलीने बरे होतात. कशाने बरे होतात? सावलीने. ती सावली नसून याच्यातला अभिषेक व्हायचा. काय व्हायचा? अभिषेक आणि ज्यांना व्हायचा. अभिषेक धरता येतो, ज्यांनी भूक बाळगली, त्या रक्तस्रावी स्थिरकी, चला बाबा आता स्पर्श नाही करता येणार, तुझ्या सावलीने पण मी बरे होते. त्यांनी आपला विश्वास मोठा केला आणि सावलीने पण त्यांनी ते आरोग्य मिळवलं. यस यस. Praise the Lord. हालेलुया. आपण जर आपला विश्वास वाढवणार नाही, तुम्हाला पवित्र आत्म्याची उपस्थिती जाणवणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कळतंय चर्च? यस यस. आज तुम्हाला तुमची भूक वाढवायची, तो अनुभव तुम्हाला घ्यायचा. आणि एकदा का तुम्ही अनुभव घेतले, तुम्ही इतक्या आवेशाने बोलताल पवित्र आत्म्याबद्दल. लोक असतील, लोक म्हणतील काही पण बोलतो, पण ते म्हणतात बोलायचं ते बोल, मी अनुभव घेतो, माझा परमेश्वर आहे. यस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून अनुभव गरजेचा आहे. अनुभव घेताल, भूक वाढवताल, पवित्र आत्म्याची फिलिंग्स तुमच्या बॉडीला जाणवल. मी बी तुमच्या हातावर तेल येईल. तेल पण कसं दर्शक आहे? पवित्र आत्म्याचं. यस. अनेक ठिकाणी मीटिंग्स मध्ये हे मिरॅकल होतं का हातावर काय उतरतं? तेल उतरतं. तेल उतरतं. म्हणजे हाताला डोक्याचं तेल नाही, इतकं तेल का ते बोटातून काय पडतं? शारोन आम्ही एक मीटिंग्स मध्ये शूट करत होतो, त्यांनी ते जवळून शूट केलेलं आहे. त्या ठिकाणी एक लहान मुलगी, एक 12-13 वर्षाची, म्हणजे पवित्र आत्म्याचा वर्षाव आला, असं जसं दिसलं का जसं तिचे हात सगळे असे गोठलेत आणि त्यातून काय पडतंय? तेल पडतंय. तुम्ही युट्यूब वर सर्च करा, तुम्हाला ते सापडत. एक लहान मुलगी, असं दिसतंय का कोणतं तेल नाही होतं तिच्या हातावर, पण ज्या पवित्र आत्म्याचं प्रेझेन्स येतं, हातातून काय उतरतं? तेल उतरतं. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. कोणाला रडू येतं, कोणाला काय येतं? रडू येतं. कारण पवित्र आत्मा तुम्हाला मोकळं करतो. तुम्हाला काय करतो? मोकळं करतो. असं लिहिलंय, जिथे देवाचा आत्मा तिथं मोकळीक, तिथं काय आहे? मोकळीक आहे. आणि म्हणून कधी कधी समजतच नाही, तो माणूस रडू लागतो. त्या फिलिंग्स मध्ये तो इतका मोकळा होतो की त्याचं मन भरून येतं आणि अश्रू वाहू लागतात. Praise the Lord. हालेलुया. हे सगळे सायन्स आहेत, हे सगळे सिम्बॉल्स आहेत. कसले? पवित्र आत्म्याचे. म्हणून तुम्ही मागा का प्रभू मला पण असं काहीतरी होऊ दे, मला पण असं काहीतरी होऊ दे. मी विश्वास ठेवतो, मी डाऊट नाही ठेवत प्रभू, कारण तू काही पण करू शकतो. यस यस. Praise the Lord. हालेलुया. मी हे जेवढं वाचलं तिथपर्यंत तू मारित नाहीये प्रभू, याच्या पलीकडे तू अनुभव देणारा परमेश्वर आहे. यस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. असं लिहिले पुस्तकं कमी पडतील. काय कमी पडतील? पुस्तकं कमी म्हणून पडतील. प्रभू याच्याही पलीकडे तू असू शकतो. मला अनुभव पाहिजे, त्या पवित्र आत्मा तू इथं आहे. यस यस. Praise the Lord. हालेलुया. असं लिहिलंय, भविष्यवाणी करताल. काय करतात? भविष्यवाणी करतात. पुष्कळ लोक म्हणतात की आम्हाला प्रार्थना करताना दूध दिसले, पुष्कळ जण म्हणतात की आम्हाला देवाचे एंजल्स दिसले, पुष्कळ म्हणतात की देवाची अग्नी आम्हाला दिसली. हे वरदान आहेत, हे पवित्र आत्म्याचे काय आहेत? वरदान आहेत. आणि ते वरदान ज्यांना दिलेत त्यांना त्या गोष्टी दिसतात, पण जिथं पवित्र आत्मा आहे त्यांना त्या गोष्टी दिसतात. यस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाकडे मागू शकता. कारण असं लिहिलंय की शिष्यांवर आत्मा आला, त्या अन्य भाषा पण बोलू लागली. कोणती भाषा? अन्य भाषा. म्हणजे ती वेगळी भाषा नाही, परंतु राष्ट्राची भाषा. कोणती भाषा? राष्ट्रांची भाषा. पुष्कळदा आम्ही असं पाहिलंय, गावातले लोक पण इंग्लिश बोलायला लागले. काय बोलायला लागले? इंग्लिश बोलायला लागले. म्हणजे ग्रामीण भागात आम्ही असं पाहिलं, एक ठिकाणी प्रार्थना होत होती आणि लिटरली ती सिस्टर लगेच इंग्लिश टॉकिंग करायला लागली. देवाचं वचन खरं आहे, ज्याचा आत्मा येईल तू भाषा बोलू लागशील. यस यस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून हे सिम्बॉल्स आहेत. तुम्ही बायबल वाचा का पवित्र आत्म्यानंतर काय काय होऊ लागतं. आणि प्रभू जर असं आहे तर माझ्यावर पण तू ते जीव दे, माझ्या हातावर तेल उतरू दे, माझ्यातून हे भविष्यवाणी होऊ दे, मलाही दृष्टांत दिसू दे, आणि देवा माझ्यात तुझा गौरव होऊ दे प्रभू. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. विश्वास जोपर्यंत वाढवणार नाही तुम्हाला याच्यामध्ये काही मिळणार नाही. पण आपला विश्वास मोठा केला तर तुम्ही 100% तुम्ही येणार आणि घेऊन जाणार. यस. ज्याला अभिषेकाची भूक लागती ना, त्याला एवढा उत्साह असतो ना, कधी प्रेर होईल. ज्याला अभिषेकाची टेस्ट लागली, काय लागली, त्याच्यामध्ये उत्सुकता असती, काय होईल कधी प्रेयर होईल. कारण त्याला माहित असतं का जसं प्रेयर करतो त्याचा विश्वास मोठा असतो आणि त्याला कळतं की इतका अभिषेक वाहतो, मग नसतं घ्यायचं रिसिव्ह करायचं, मग त्याचं मन उत्सुक असतं. कधी प्रेयर येईल, कधी तो आठवड्याचा दिवस येईल मी देवाच्या सहवासात जाईल आणि मी अजून अभिषेकाने भरणार. यस यस. Praise the Lord. हालेलुया. कारण जसं येशू मधून अभिषेक वाहतो, अभिषेक कमी पण होतो, म्हणून अभिषेकाने रोज भरणं गरजेचं आहे. यस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च आता आपण प्रार्थना करणार आहोत. या वचनाद्वारे देव तुमच्यामध्ये भूक टाकतोय. काय टाकतोय? भूक टाकतोय. आता मागायचं हे काम तुमचं. यस. Praise the Lord. हालेलुया. आणि मी अजून एक लास्टला पॉइंट सांगन का त्याच्यामध्ये असं लिहिलंय, एका मंडळीमध्ये पेत्र आणि अजून त्याच्याबरोबर एक शिष्य गेला आणि त्यांनी जाऊन त्या मंडळीवर हात ठेवला. काय ठेवला? हात ठेवला. आणि लगेच त्यांच्यावर काय उतरला? पवित्र आत्मा.
जर तुमच्यामध्ये आत्मा आहे, तुम्ही प्रार्थना करता, त्याही व्यक्तीवर हात ठेवल्याने काय उतरतो? पवित्र आत्मा उतरतो. Praise the Lord. हालेलुया. हात ठेवल्याद्वारे देखील बायबल सांगतं का लोकांवर काय उतरला? पवित्र आत्मा. Praise the Lord. हालेलुया. म्हणून हात ठेवण्यात येतो त्याही वेळेस पवित्र आत्मा कोणाला जाणवतो. कारण कधी कधी कोणाला रिसीव्ह करता नाही येत, म्हणून त्यासाठी ते हात ठेवून त्यासाठी तो पवित्र आत्मा मागावा लागतो आणि तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये उतरतो. यस यस. Praise the Lord. हालेलुया. पण जर तुम्ही प्रार्थना करणार, जर आजच्या वचनात तुम्ही विश्वास ठेवता, आज पुष्कळ लोकांना देवाचा आत्मा स्पर्श कर. यस यस. आणि जर तुम्ही सगळे विश्वास ठेवताल तर सगळे पवित्र आत्माचा अनुभव घेऊन यस. जातात. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जरी ही मीटिंग संपल, पण आजचं वचन तुमच्या हृदयात एक भूक प्रमाणे बाळगू द्या. Yes, का प्रभू मी ऐकलं, जर हे खरं आहे प्रभू, तर मला अनुभव पाहिजे तुझा. यस. कारण जसा अनुभव येईल ना, तुमचं पळणं वेगळं असणार, तुमचं बोलणं वेगळं असणार. कारण काही गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही, काही गोष्टी तुम्हाला त्याचा चाखूनच पाहावं लागतील, एक्सपिरियन्स घेऊनच पाहावं लागेल. यस. Praise the Lord. हालेलुया. आता मी जे अभिषेकाबद्दल सांगतो का, संदेश सांगताना मला जाणवतं, हे सगळ्यांना नाही समजणार. पण ज्याला अनुभव आहे त्याला बरोबर कळतं की त्या चालू संदेशामध्ये देवाचे जसं एक एक वचन येतं, बॉडीवर एक एक लाट येत जाती, अशी लाट येत जाती वाऱ्याची. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. पवित्र आत्मा उतरत राहतो त्याच्यावर, पवित्र आत्म्याला भरत राहतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? सगळ्यांना नाही समजणार, सगळ्यांना समजणार नाही. जे अनुभव घेतील त्यालाच कळणार का वचनामध्ये पण कसा अभिषेक टच करतो. कारण पेत्र संदेश सांगत होता, पेत्र काय करत होता? संदेश सांगत आणि होता. संदेश ऐकता ऐकताच लोकांवर काय येऊन पडला? पवित्र आत्मा. Praise the Lord. हालेलुया. मग स्टार्टिंगची आराधना असो किंवा मधली आराधना असो किंवा कोणती प्रार्थना असो किंवा रोडची वरची प्रार्थना असू द्या, आत्म्यातून तुम्ही ज्या प्रार्थना करता, देवाच्या सहवासात जाता, अभिषेक इमिजिएट तुम्हाला जाणवतो. यस यस. कोणाच्या घरामध्ये जसं आम्ही प्रार्थना करतो, कोणत्या कोणत्या ठिकाणी लगेच जाणवतो की अभिषेक वाहू लागतो त्या घरामध्ये. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? कोणत्या कोणत्या घरात तो काही फील येतच नाही, पण कुठं कुठं असं दिसतं का हा व्यक्ती घेणार आहे आणि मग तो अभिषेक वाहू लागतो आणि तो रिसीव्ह करू लागतो. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मग प्रार्थना करा, प्रभू जर पवित्र आत्मा आहे तर माझ्या हातावर तेल येऊ दे, पवित्र आत्मा आहे तर माझ्या मुखावर तो प्रकाश दिसू दे, पवित्र आत्मा आहे तर माझ्यावर पण ती लाट वाहू दे, जे सामर्थ्याबद्दल तू बोलतो, जे वारं सुटलं ते माझ्या पर वाहू दे. Praise the Lord. हालेलुया. आम्ही जज नाही करू शकत, परंतु बायबल असं लिहिलंय, फळाद्वारे ओळख का त्याला पवित्र आत्मा मिळाला का नाही मिळाला. Praise the Lord. हालेलुया. कारण काही लोक ढोंगी पण आहेत. कसे आहेत? ढोंगी आहेत. ते त्यांना कळतं का सगळे करतात, मी पण काहीतरी करतो, नाही तर मला वेगळं वाटतं सगळ्यांमध्ये, म्हणून मी पण काहीतरी करतो. पण ते कधी कळणार? फळ दिसणार का खरंच त्याला मिळाला का नाही मिळाला. यस यस. Praise the Lord. हालेलुया. पूर्वी आपण जज नाही करू शकत, पण ते म्हणला फळ बघ म्हणजे कळलं झाड कसं आहे. Praise the Lord. हालेलुया. आपला प्रभू जर खरा आहे तर आपल्या ऍक्टिंग करायची काय गरज आहे? आज नाही मिळाला उद्या मिळेल, पण प्रार्थना करायची. यस. Praise the Lord. हालेलुया. आज देवाकडे आपण मागू आणि देव आम्हाला स्पर्श करणार. Praise the Lord. हालेलुया.